क्या बोलते हैं ये लोग, मराठी लोग हटाओ तो पेमेंट देंगे। हाँ बोला इनको क्यों रखा है, इनको हटाओ। किधर से बोला गया है? भाई यही तो पता है वो। हेलो, इसको मुकेश से बात कर लो आप लोग, ये मुकेश समझा देगा आपको अच्छे से। तो मराठी लोग को हटाएगा तो पेमेंट आपका सबका रिलीज कर देंगे ऐसा बोल रहे ये कंपनी वाले। गावर वाले, हाँ। टावर वाले मतलब मैं समझा नहीं, टावर मतलब कौन? गावर 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 गावर। मुकेश से बात करो, मुकेश समझा देगा आपको। हाँ तो मराठी हटाएंगे तो, और ये महाराष्ट्र में ही काम है तो मराठी हटेंगे तो ये काम कैसे चलेगा? मुझे एक बात बताओ। आप एक काम करो, आप हाँ। मुकेश को बात करो, मुकेश आपको अच्छे से समझा देगा। आप कहाँ से बोल रहे हो सर जी? मैं तो बाहर से बोल रहा हूँ, हरियाणा से। हरियाणा से। और मराठी हटाएंगे तो महाराष्ट्र में काम क्यों लाया गया, मुझे ये बात बताओ। तो ये सुनो ना, हाँ गवर कंपनी को सुनो ना, वो गवर कंपनी को मैं देख लेता हूँ जो भी है। ओके से बात करो। ओके 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 इनको बोलिए कि इनका हमारा पेमेंट रिलीज कराओ, हम इनका पेमेंट अभी कर देंगे। ओके हमारा पेमेंट अभी करेंगे तो हम अभी कर देंगे, आज ही कर देंगे पेमेंट। ओके, गवार से मैं बात कर लेता हूँ, किधर है वो, चलेगा। माझं नाव हरेश अंकुश इंगळे, मी शिव जनरल कामगार सेनेचा चिटणीस कल्याण जिल्ह्याचा आणि महाराष्ट्र प्रदेश युवा उपाध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्ष। काय झालेलं, कधी झालं आणि कोणी तुम्हाला मराठीना काढा असं सांगितलं? मी जेव्हा मला काही कामगार आले आणि बोलले इंगळे साहेब आमच्या इथं असा प्रकार घडला, 2 महिन्यापासून पेमेंट नाही, आपले रोड क्लिअर करण्यासाठी सिक्युरिटी ठेवल्यात मेट्रोच्या कामासाठी। तर मी गेलो असताना मला असं समजलं की ते काय सुपरवायझरने फोन केला त्यांच्या MDला हरियाणाला। त्यांचं असं म्हणणं आहे की गवार कंपनी ही उंबारलेला आहे आपल्या मानपाड्याला। त्यांचं असं म्हणणं आहे, ते तिकडून हरियाणाहून एक MD बोलत होता की गवार कंपनी अशी बोलते की मराठी मुलं काढा तर आम्ही पेमेंट आत्ताच रिलीज करतो। तर मला ते चुकीच्या पद्धतीने त्यांचं बोलणं होतं। मी त्यांची काय मोबाईलवर माझा रेकॉर्डिंग केलेली आहे। काय आता या विषयावरती तुम्ही कोणाला तक्रार दिली काय? मी त्यांना फोनवर बोललो आणि त्यांच्या सुपरवायझरशी बात केली। कामगारांना बोललो तुमचं पेमेंट मी रिलीज करेन, सोमवारी त्यांचे सर्व अधिकारी येणार आहे, उंबारलेला मी जाईल आणि तिथे मी आमरण उपोषणची नोटीस देईल आणि मानपाड्याला कळवेल आणि त्या पद्धतीने कामगार काढू नये ही तर त्यांना नोंदणी दिलेली आहे। कामगार काढल्यास मी तीव्र आंदोलन करेन।